झी 24 तास एक पाऊल पुढे। वळूया नागपूरच्या बातमीकडे। मॉन्सून उंबरठ्यावर आला असताना नागपूर जिल्ह्यातल्या 143 गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं उघडकीस आलंय। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं केलेल्या एका सर्वेक्षणात हा धक्कादायक खुलासा झालाय। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातल्या उबाळी गावातल्या रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचं उघडकीस आलंय। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं केलेल्या एका सर्वेक्षणात हा धक्कादायक खुलासा झालाय। दूषित पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचं प्रमाण कमी झाल्यानं किंवा जलवाहिनी फुटल्यानं दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। याआधीही अशीच तक्रार करूनही कुठलीच कारवाई जिल्हा परिषदेनं केली नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे। तक्रारीनंतर जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जाग झाल्याचं दिसतंय। तत्काळ दूषित पाणी पुरवठा थांबवला जाईल असं जिल्हा परिषद प्रशासनानं म्हटलंय। पाण्याच्या विमी थोडाफार फरक वाटते, असं वाटते का बाबा तो होतेच कमी असतं, असं काही अनुभव वाटत नाही काही का हे आहे म्हणून। पण ते अगोदरची चव होती त्याच्यामध्ये वेगळं वाटते। बिमारी होऊ शकते ना, आता पोटदुखीचे चालूच आहे वातावरण, समजा पोटदुखी हे ते उलट्या वगैरे होणं याच्यात त्या पाण्यामुळे होऊ शकते। नागपूर जिल्ह्यातून एक गाव उबाडी निवडलं आहे की याच्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण फार कमी आहे व ते आरोग्यास आम्हाला समजतं की ते घातक आहे। त्याच्यापासून वेगवेगळ्या बिमाऱ्या आपल्या गावातील लोकांना होऊ शकतात। दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार सारखे रोग होण्याची शक्यता असते। त्यामुळे ग्रामस्थांनी पाणी उकळून पिण्याचं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलंय। 2-3 ठिकाणी ते आम्हाला प्रमाण कमी आढळून आलं। त्याचं मुख्यतः कारण असं असतं की ते ब्लिचिंग पावडर खरेदी केल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये त्याची साठवणूक योग्य पद्धतीने झाली पाहिजे। कारण त्यातलं जे क्लोरीन जे आहे, क्लोरीन हे उडून जाणारं पदार्थ आहे, म्हणून त्याला ते हवाबंद ठेवलं पाहिजे आणि ते ओलसर असलेल्या भागात ठेवायला नको। ह्या जर काळजी घेतली नाही तर मग त्यातलं क्लोरीनचं प्रमाण कमी होते। जिल्हा परिषदेला आता अहवाल प्राप्त झाल्यानंतर तरी दोषींवर कारवाई होणार का हा प्रश्न आहे। नागपूर जिल्ह्यातल्या गावात 9% पाणी पुरवठा दूषित असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे। खरं तर यासंबंधी गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे अनेकदा तक्रार केली, पण आजवर कुठलीही कारवाई झाली नाही। किमान पावसाळा सुरू होण्याअगोदर या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता गावकरी करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।